मित्रासोबत फिरायला गेली 6 जणांकडून सामूहिक अत्याचार। पालघरमध्ये नेमकं काय घडलं? तरुणीला बळजबरीनं एका बंद पडलेल्या शासकीय डाक बंगल्यात देऊन हा अमानुष आणि पाशवी अत्याचार करण्यात आला। आरोपींनी त्याच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत आळीपाळीने तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केला। हा अमानुष ती मित्रांसोबत फिरायला गेली होती, पण तिच्यासोबत पुढे काय होणार याची पुसटशी कल्पना तिला नसावी। पालघरमध्ये 19 वर्षीय तरुणीसोबत जे काही घडलंय ते ऐकून कुणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे। एका 19 वर्षीय तरुणीवर 6 जणांनी मिळून सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली। या घटनेमुळे संपूर्ण पालघर जिल्हा आणि महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। राष्ट्रीय महामार्गावर आपल्या मित्रासोबत उभी असलेल्या तरुणीला बळजबरीनं एका बंद पडलेल्या शासकीय डाक बंगल्यात देऊन हा अमानुष आणि पाशवी अत्याचार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली। या घटनेचं वृत्त वाऱ्यासारखं पसरता स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून गुन्हेगारांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। काय आहे हे महाराष्ट्राला हादरवून सोडणारं प्रकरण, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पीडित 19 वर्षीय तरुणी ही तिच्या एका मित्रासोबत दुचाकीवरून प्रवास करत होती। ते दोघ जण गुजरात राज्याच्या सीमेवरून महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करत असताना पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील एका निर्जन ठिकाणी काही वेळ थांबले होते। ते दोघं महामार्गाच्या कडेला उभे राहून आपापसात संवाद साधत असताना अचानक त्या ठिकाणी 2 वेगवेगळ्या दुचाकींवरून 6 अनोळखी तरुण आले। या 6ही जणांची नियत अत्यंत वाईट होती आणि त्यांनी तिथे येताच तरुणी आणि तिच्या मित्राला धमकावण्यास सुरुवात केली। सुरुवातीला या आरोपींनी तरुणीच्या मित्रासोबत वाद घातला आणि त्याला मारहाण केली। आरोपींची संख्या जास्त असल्यामुळे आणि त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पीडित तरुणीचा मित्र हतबल झाला। त्यानंतर या 6 नराधमांनी आपला मोर्चा त्या 19 वर्षीय असहाय्य तरुणीकडे वळवला। महामार्गाच्या बाजूलाच एक जुना आणि अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेला शासकीय डाक बंगला होता। हा परिसर अत्यंत निर्जन आणि झाडी झुडपांनी वेढलेला असल्यामुळे तिथं सहसा कुणाचीही वर्दळ नसायची। याच गोष्टीचा गैरफायदा घेण्याचं आरोपींनी ठरवलं। त्या 6 नराधमांनी पीडित तरुणीला बळजबरीनं ओढत आणि तिचं तोंड दाबून त्या बंद पडलेल्या डाक बंगल्याच्या आवारात आणि आत घेऊन गेले। तरुणीने स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रचंड प्रतिकार केला। ती ओरडण्याचा प्रयत्न करत होती, मात्र त्या निर्जन ठिकाणी तिचा आवाज ऐकणारं कोणीही नव्हतं। आरोपींनी तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत आळीपाळीने तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केला। हा अमानुष छळ बराच वेळ सुरू होता। या अत्याचारामुळे पीडित तरुणी प्रचंड घाबरली होती आणि तिची मानसिक तसेच शारीरिक स्थिती अत्यंत खालावली होती। अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तिला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली आणि ते सर्वजण आपापल्या दुचाकींवरून घटनास्थळावरून फरार झाले। आरोपी तिथून पळून गेल्यानंतर पीडित तरुणीनं अत्यंत धाडस दाखवलं। ती कशीबशी त्या डाक बंगल्याबाहेर पडली। या दुर्घटनेनंतर तिनं तात्काळ तलासरी पोलीस ठाणे गाठलं आणि आपल्यासोबत घडलेला हा संपूर्ण भयानक प्रकार पोलिसांना सांगितला। पीडित तरुणीच्या चेहऱ्यावरील भीती आणि तिची अवस्था पाहून तलासरी पोलीस ठाण्यातील कर्तव्यावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ ऍक्शन मोडमध्ये आले। पोलिसांनी पीडितेची तक्रार गांभीर्याने ऐकून घेतली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ तलासरी पोलीस ठाण्यात आणि घटनास्थळी धाव घेतली। पीडित तरुणीने दिलेल्या सविस्तर फिर्यादीवरून तलासरी पोलिसांनी 6ही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार, अपहरण, धमकी देणं आणि इतर संबंधित अत्यंत कडक कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल होताच पोलिसांची वेगवेगळी पथकं आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली। पीडित तरुणीने आरोपींचे शारीरिक वर्णन आणि त्यांच्या दुचाकीबद्दल दिलेली माहिती पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली। तसेच तरुणीच्या मित्रांनीही पोलिसांकडे येऊन आपला जबाब नोंदवला। त्यांना आरोपींच्या दुचाकींचे काही क्रमांक किंवा त्यांच्या संदर्भातील धागेदोरे पोलिसांना सांगितले, ज्याचा तपास प्रक्रियेत मोठा फायदा झाला। पोलिसांनी 6 पैकी 3 मुख्य आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतलंय। पोलिसांच्या गुप्तहेरांनी आणि तांत्रिक विश्लेषण पथकानं केलेल्या कारवाईमुळे हे 3 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले। अटक करण्यात आलेल्या या 3 आरोपींची कसून चौकशी सुरू असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचं समजतंय। या 3 आरोपींची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर करून त्यांची पोलीस कोठडी मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे। दुसरीकडे या गुन्ह्यातील उर्वरित 3 आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा अत्यंत वेगानं शोध घेत आहेत। हे फरार आरोपी पालघर जिल्हा सोडून किंवा राज्याची सीमा ओलांडून गुजरातमध्ये पळून जाण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी सीमा भागात नाकाबंदी केली आहे। तसेच गुजरात पोलिसांशी संपर्क साधून मदत मागण्यात आली आहे। फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची 3 विशेष पथकं वेगवेगळ्या भागात छापे टाकतात। अजय गोरड, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस स्टेशन। तलासरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल एका घटनेबद्दल एका 19 वर्षीय तरुणीने पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की
ती व तिचा मित्र उमरगाव गुजरात येथे फिरायला गेले होते. ते फिरून रिटर्न येत असताना तलासरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमगाव येथे त्यांची दुचाकी स्लिप झाल्याने ते खाली पडले. त्या दरम्यान त्याच्या पाठीमागून एका दुचाकीवर 3 इसम आले होते. त्या 3 इसमाने त्या मित्राला त्या तरुणीच्या दमदाटी करून हाकलून लावले आणि त्या 3 इसमांनी परत फोन करून त्यांच्या इतर 3 इसमांना बोलवून त्या तरुणीला जबरदस्तीने गाडीवर बसवून पुढे आचाड हद्दीमध्ये एका बंगल्याच्या समोरच्या कट्ट्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खबर पीडिताने दिल्याने त्यानुसार तलासरी पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा हा गुन्हा रजिस्टर नंबर 233/2026 BNS कलम 70(1) प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक यतीश देशमुख सर व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे. तपासाची वेगवेगळी पथके रवाना केलेली आहेत. आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये 1 आरोपी अटक केलेला आहे. त्याचबरोबर इतर 3 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे. इतर 3 आरोपींनीही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याचा सखोल तपास आम्ही स्वतः अजय गोरड पोलीस निरीक्षक तलासरी करीत आहोत. सदर गुन्ह्यातील पीडित ही यांची आरोग्य तपासणी गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेली आहे. त्याची तब्येत चांगली आहे, स्थिर आहे. या घटनेमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. राष्ट्रीय महामार्गासारख्या वर्दळीच्या रस्त्यावरून एखाद्या तरुणीचं असं अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला जातो. यावरून गुन्हेगारांना कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही हे स्पष्ट होतं. महामार्गालगत असलेले बंद पडलेले शासकीय डाक बंगले किंवा निर्जन इमारती या गुन्हेगारांचे अड्डे बनत चालल्यात. पीडित तरुणीवर सध्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. मात्र या घटनेमुळे तिला बसलेला मानसिक धक्का अत्यंत मोठा आहे, जो कधीही भरून न निघणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत व्यवस्था दिवसेंदिवस बिकट होतीये. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.